नमस्कार. नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतोय, हो दवा देतोय आणि दुवा घेतोय. हो. अशा माता भगिनीचे आशीर्वाद मला भरपूर जणांचे मिळत आहेत, हो. मिळायला लागलेत. आणि आज यांचं नाव विचारू, यांना काय त्रास होता. तुमचं नाव काय? नीता नीता गोरोबाकरे. नाव काय? तुमचं गाव कोणतं? खंडापूर. खंडापूर. हा. तुम्हाला काय त्रास होता? हे गुडघे दुखी, मनगटे दुखत होते, कंबर दुखी, मानपाट दुखी. किती दिवसानं? लय 6-7 वर्षे झालं. बरं. हा. अजून काय त्रास होता? डोकं हं. कोणाच्याला चमकायचे तर मनगट सगळे, मेचक्यात गोटे सगळं चमकत होतं. म्हणजे जेवढे चाळे होते तेवढे हा, चमकत होते. कमी झाले औषध. आता माझं आयुर्वेदिक घेतल्यामुळं काय फरक पडलाय? बराच फरक पडलाय. म्हणजे नेमकं काय काय? बाराने फरक पडला. नेमकं काय काय फरक पडला? कंबर राहिली, पुन्हा गुडघे राहते, मानपाट राहते, पोट साफ राहते. बरं. टाचाचा विषय? टाच बी राहिली. टाचबी राहिली. हो, हो. खरं सांगाल का खोटं नाही सांगाल? नाही, खरं आता 3-4 वेळेस आहे की येण्याची. म्हणजे जे आहे ते मी हो, हो. आडवे प्रश्न का विचारतो बरोबर की आहे. लोक जे काही आज तुमची मुलाखत घेतोय, हो. तुम्हाला खोटं सांगा म्हणलं का? मी जे खरं आहे ते नाही, सांगा. जे खरं आहे ते सांगितलं. बरोबर. येणं येतो कशा पाहिजे. आणि कमी पहिला झालं म्हणून तर. पहिला जे आजार होता त्यावेळेस जी तुमच्या चेहऱ्यामध्ये रोषणाईच नव्हती. नव्हती. खरं आहे का नाही? खरं आहे. आता ह्या आयुर्वेदिकनं फरक पडलाय म्हणून चेहऱ्यावर सुद्धा रोषणाई आल्या आले. आणि चेहरा आज तुमचा हसरा किंवा एक आनंदी आहे. हो, आनंदी आहे. नाही तर सदा आजारातच गुंग होता. आजार का बसता बी येत नव्हतं, उठता बी येत नव्हतं, हातात टेकून सुद्धा उठा येत नव्हतं. अरे बापरे. हा, हा. म्हणजे 70-75 वर्षाच्या म्हातारी सर हा. त्याच्या बी पुढच्या. त्याच्या पुढच्या म्हणजे एवढा त्रास होता हो तुम्हाला? हो. बरं. हे किती वर्षाचा त्रास होता? 7-8 वर्षापासून होता. बापरे. आकड्या झाला होता हं. तेव्हापासून हे चालूच होतं. बरं. भरपूर दवाखाने दुसरे केले, नाही तिथले पत्ते दिल्यास पण कमी नाही झालं. तुमचा पत्ता दिल्यास पुन्हा इकडे चालू. आणि फरक पडला. हा, फरक पडला. धन्यवाद. आता हो. तुमच्यासारखे अशा माता भगिनी भरपूर परेशान आहेत, त्यांना काय सांगू शकता तुम्ही? हे विश्वास ठेवून औषध घ्यावं का नाही? हा, घ्यावं लागतं. धन्यवाद.